श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदळ कळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी श्रीवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानू पर्यंत करी करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पीतांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकार्यी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसूता नमी येली मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करोन सच्छिष्या लाभे दिव्य ज्ञान तेणेंची जगे मानवपण येतसे की निश्चये तेवी असती माता पितर तैसे जी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ
ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले. कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नामी येला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊ निश्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात तो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्मांचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्यधर्मा विरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातींत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घाली न काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कविलागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्य जन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी. यशस्वी होवो नि लेखणी यत ग्रंथ समाप्ती प्रति होवो. आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार दयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी चाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन. झाडेही डोलवती मान तयांचे शरण नमियले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मसदीनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सदृढ आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध. नाही पदलो शास्त्र छंद
कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जो श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे, न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांच्या गुंफिला. कवी होऊनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्रकर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः. श्री स्वामी समर्थ.